धुळे शहरात सायंकाळच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती। अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली। गेल्या दोन दिवसांपासून धुळे शहरासह संपूर्ण राज्यभरात अचानकपणे हवामान बदल झालं असून अचानकच पावसाचं वातावरण निर्माण झालंय। अखेर सायंकाळच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली। कोसळलेल्या पावसामुळे गेल्या अनेक दिवसांपासून उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय। काही नागरिकांनी पावसात भिजण्याचा यावेळी आनंदही घेतला, तर शहराच्या काही भागात मुसळधार पावसामुळे झाडे उन्मळून पडली असल्याचं चित्र बघायला मिळतंय, तर अनेक ठिकाणी बॅनर्स देखील जमिनीवर पडलेत। हवामान खात्यानं धुळे शहरासह जिल्ह्यात आणखी जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे। दरम्यान नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपणास करत आहोत। 2 एप्रिल रोजी 5 वाजता अवकाळी पावसाने नेर परिसरातील धुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला। त्याचबरोबर गारपीट पण झाली। त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या हातामध्ये आलेला कांदा, मका आणि पपई इतर सगळे भाजीपाला या पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे। विशेष करून कांद्याचं जे पीक आहे हे कांद्यावर आलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये या पावसामुळे शेतकऱ्याच्या पिकाची खूप मोठी हानी झालेली आहे। मी प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त याच्यापासून मोबदला मिळाला पाहिजे अशी मी नेर परिसरातील सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने विनंती करतो। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।